खूप महिन्यानंतर जवळपास 7-8 महिन्यानंतर माझा आज जो ब्लॉग आलेला आहे। तर आज आपण पाहणार आहोत बंजारा हेअरस्टाईल पारंपरिक पद्धतीच्या जे बायकांची वेशभूषा असते ती कशा पद्धतीची असते ते। सुरुवातीला वरती ताळूवरतीचे थोडेसे केस घेऊन काकूंनी काय केलेलं आहे, वेणी घालून घेतलेली आहे आणि त्या वेणीचा उरलेल्या केसांना राऊंड मारून त्या केसांचे 2 भाग करून घेतले आणि त्या 2 भागांची पण परत वेणी घातलेली आहे। आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ह्या बायका कशी हेअरस्टाईल करत असतील, ह्यांची वेणी कोण घालत असेल। म्हणजे फक्त ही हेअरस्टाईल जी आहे बंजारा समाजामध्येच ज्या पारंपरिक वेशभूषा करतात लेडीज आमच्या, त्यांचीच हेअरस्टाईल ही बघायला भेटते। बाकी इतरत्र कुठेही मी तर पाहिली नाही आजपर्यंत। उरलेल्या केसांची पण वेणी घेऊन ती वरची जी शेंडी सोडली होती तीही घेऊन त्याची अशी गाठ मारून त्या तिन्ही वेण्यांची परत एक वेणी बनवून त्याला खाली रिबिनीने गुंपतात। ते कष्टकरू समाज आहे, मेहनती समाज आहे आमचा, खूप कष्टाळू आहेत लोक। आणि ह्या हेअरस्टाईलचा शोध कोणी लावला ह्याचा मला खूप मोठा प्रश्न पडतो। आणि एकट्यालाही आपलं स्वतःला ही वेणी घालता येत नाही, हेअरस्टाईल करता येत नाही, ती दुसऱ्याच्या मदतीनेच करावी लागते। समोरचे जे केस आहेत ते परत मधून भांग पाडून थोडे थोडे केस घेऊन एका वेणीमध्ये ते गुंपले जातात। आणि आजीने असं केस पकडलेले आहेत, म्हणजे त्यांना गोंडा जिथपर्यंत खाली पाहिजे तिथपर्यंत त्यांनी पकडलेला आहे। आणि वरचा जो गोंडा असतो त्याला आमच्या भाषेमध्ये म्हणजे बंजारा भाषेमध्ये घुगरी म्हणतात। सॉरी, खाली जे घुंगरं जास्त दिसतात ना त्याला घुगरी म्हणतात आणि वरचे जे हे घुंगरं दिसतात त्याला टोपली म्हणतात। म्हणजे हे सुवासिनी बायकांचं पेहराव असतं। आणि नवरा मेल्यानंतर जे खालच्या घुंगराची जी टोपली दिसते फक्त ती विधवा बाई घालते आणि सुहासिन बाईला वरचा आणि खालचा असं दोन्ही असतं, घुगरी आणि टोपली दोन्ही घालतात। गोंडा केसांमध्ये बसण्यासाठी तिथे पण एक गाठ मारून परत त्याची छोटीशी वेणी घालून त्याला रिबिन ॲड करतात आणि रिबिन परत त्या मागच्या शेंडीमध्ये अडकवतात आणि परत आता दुसऱ्या बाजूची वेणी घालून घ्यायची। तुम्ही पाहू शकता मगाशीच्या व्हिडिओमध्ये दिसलं नाही थोडंसं, आता दिसतं। छोटे छोटे केस घेऊन थोडे थोडे केस घेऊन त्याची वेणी गुंपतात, म्हणजे ते केस सगळे सुटणार नाहीत, एकमेकात गुंतलेले राहतील। आणि ही हेअरस्टाईल जवळपास आठवड्यातून 2 वेळा केली जाते, म्हणजे दररोजच्या दररोज शक्य होत नाही, कामाला जायला लागतं लोकांना, शेती भातीची कामं असतात आणि दररोजच्या दगदगीच्या आयुष्यामध्ये हे एवढं किचकट हेअरस्टाईल करत बसायला त्यांना वेळ नसतो। ते आठवड्यातून 1 किंवा 2 वेळाच ही हेअरस्टाईल करतात। पुढारलेल्या लोकांना वाटते हे जुनाट आहे, कोण करत बसणार। आता ही संस्कृती हळूहळू बुडत चालली आहे, लोकांमध्ये वेगळे विचार तयार झालेत ह्या गोष्टींविषयी। तर काकूने असा घट्ट गोंडा बांधलेला आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर त्याला पण रिबिन बांधून त्यांनी मागे शेंडीमध्ये अडकवली आणि त्या लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडचे जे रिबिन होत्या त्यांची अशी त्या मागच्या शेंडीमध्ये गाठ मारून घ्यायची। आणि आपली हेअरस्टाईल आणखीन तयार झालेली नाही आहे, शेवटचा टप्पा राहिलेला आहे हेअरस्टाईलचा आणि तो म्हणजे पिना, जे मणी असतात छोटे छोटे कलरचे, त्यांच्या थ्रू जे आपल्या खवण्या असतात ना त्या खवण्यांच्या पिना बनवलेल्या असतात, म्हणजे ते सुंदर दिसावं पुढच्या केसांमध्ये म्हणून। आणि त्या घरच्या घरीच बनवल्या जातात, बायका हातावरती बनवतात, बटवे पण घरी हातावरती बनवतात, ते आरशे जे असतात वरती घुंगटला ते पण घरीच बनवतात, सर्व हातावरचं काम असतं त्यांचं। हे पाहू शकता तुम्ही, आजी अशा लावत आहेत पिना खवण्या जे काही म्हणाल ते। आणि ह्यानंतरच आपली जी हेअरस्टाईल आहे ती पूर्ण झाली असं आपण म्हणूया। मला आमच्या संस्कृतीचा, परंपरेचा खूप अभिमान वाटतो। सगळ्यांपेक्षा वेगळी संस्कृती आहे, वेगळी आहे, युनिक आहे। आणि बघा आजीने खवण्या बसवलेल्या आहेत आणि आपला फायनल लुक तयार आहे। असे आहे बंजारा हेअरस्टाईल। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।